दिवाळी दिवाळी म्हणजेच दीपोत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दीपोत्सव हा केवळ एक उत्सव नाही, तर उत्सवाचे संमेलन आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी, सुरू होणारे नवे वर्ष आणि भाऊबीज असे 5 उत्सव 5 विभिन्न सांस्कृतिक विचारधारा घेऊन ह्या उत्सवात सम्मिलित झालेले आहेत. नरक चतुर्दशी ह्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन केले जाते. नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी देखील म्हणतात. नरक चतुर्दशीची कथा अशी आहे, प्रागज्योतिषपूरचा राजा नरकासूर शक्तीमुळे सैतान बनला होता. स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता. एवढेच नाही तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता. त्याने स्वतःच्या जनानखान्यात 16,000 कन्यांना कैद करून ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने त्याचा नाश करायचा विचार केला. स्त्री उद्धाराचे हे काम असल्यामुळे सत्यभामेने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला. भगवान श्रीकृष्ण मदतीला राहिले. चतुर्दशी दिवशी नरकासुराचा नाश झाला. त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून तिला ज्यांनी प्रकाशित करून टाकले, असुराच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्रे नेसून फिरायला निघाले. तर ही होती दिवाळीची कथा. तर आता आपण पाहूयात की लक्ष्मीपूजन नक्की केव्हा करावे, काय आहे शुभमुहूर्त याचा. तर चला बघूयात शुभमुहूर्त. तर लक्ष्मीपूजन नक्की 31 तारखेला करावे की 1 तारखेला. 31 तारखेला अमावस्येचा प्रारंभ 3:53 होणार आहे. 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन संध्याकाळी 6:49 पासून ते रात्री 8:29 करावे. तर आता ज्यांना लक्ष्मीपूजन हे काही प्रदोष कालातील सेवांबरोबर करायचे असेल किंवा काहींना अमावस्येच्या रात्रीच जर लक्ष्मीपूजन करायचे असेल तर त्यांनी 31 ऑक्टोबर रोजीच लक्ष्मीपूजन करावे. आता दुसरा मुहूर्त आहे 1 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:36 पासून ते 6:16 तुम्ही लक्ष्मीपूजन केव्हाही करा, पण आपण जर ते मनापासून केले तर ते आपल्याला फलदायीच ठरते. चला तर आता पाहूया की लक्ष्मीपूजन कसे करावे. तर आपल्याला साहित्य लागणार आहे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो, लाह्या बत्तासे, गणपती, सुगडे, जाते, दिवा, तांब्या, प्रसाद, केरसुणी म्हणजेच लक्ष्मी, विड्याची पाने, फुले, पाटावर टाकण्यासाठी लाल वस्त्र. पूजा सुरू करण्याआधी आपल्याला सगळ्या साहित्यावर गुलाब पाणी शिंपडून घ्यायचे आहे आणि स्वतःवर देखील शिंपडून घ्यायचे आहे. तर प्रत्येक ठिकाणी पूजा ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, पण आमच्या इथे ज्या प्रकारे पूजा केली जाते त्या प्रकारे मी तुम्हाला आता सांगत आहे. तर प्रथम पाटावर मी लाल वस्त्र टाकून घेतलं आहे. त्यानंतर 2 ठिकाणी रास करून घेतली आहे. एक रास आपण कलशासाठी केली आहे आणि एक रास आपण लक्ष्मीसाठी केली आहे. तर मी इथे लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला कलश तयार करायचा आहे. त्यासाठी पाण्यामध्ये फूल, तुळशीचे पान, दुर्वा, एक नाणे, सुपारी, थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे. कलशावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत, 5 नाम ओढून घ्यायचे आहे. तर ते मी आधीच केले आहे. तर आपल्याला आता याच्यावर कलश स्थापन करायचा आहे. त्यासाठी मी 5 विड्याचे पाने ठेवले आहेत आणि नारळाची शेंडी वर करून अशा प्रकारे कलश तयार केला आहे. तर आपण जी कलशासाठी रास केली होती त्यावर मी कलश ठेवून घेतला आहे आणि आता त्याला वेणी घालत आहे. तुम्ही फुलंही वाहू शकता. पूजेची तयारी करत असताना किंवा पूजा करत असताना आपल्याला लक्ष्मीचे नामस्मरणही करायचे आहे. तर पूजा चालू करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण की कोणतीही पूजा करत असताना आपण अग्नीच्या साक्षीने त्याची सुरुवात करतो. आता आपल्याला 2 जोड विड्याची पानं घ्यायची आहे आणि ती ठेवायची आहेत. तर आपल्याला आधी गणपतीची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवू शकता किंवा सुपारी ठेवली तरी देखील चालेल. त्याचबरोबर आपल्याला आणखी जोडविड्याची 3 पाने ठेवायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या देवतांची स्थापना करायची आहे. तर त्या विड्याच्या पानांवर आपल्याला तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लक्ष्मीची स्थापना करायची आहे.
त्याआधी आपल्याला त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला त्यावर लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून सुपारीची मी स्थापना केली आहे। तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही ते देखील ठेवू शकता। नंतर कुबेर देवतेची स्थापना केली आहे आणि नंतर सगळ्या देवांचं प्रतीक म्हणून एका सुपारीची स्थापना केली आहे। कुबेराची जर मूर्ती असेल तर तुम्ही कुबेराची मूर्ती देखील ठेवू शकता। तर त्यावर नंतर हळदी कुंकू वाहून अक्षदा व्हायच्या आहेत, नंतर फूलही व्हायचे आहे। तर अशा प्रकारे लक्ष्मीसमोर 4 विड्यांची जोडपानांवर आपल्याला देवांची स्थापना करायची आहे। त्यानंतर आपल्याला विडा तयार करायचा आहे। तर त्यासाठी जोडपानांवर हळकुंड, खारीक, सुपारी, खोबरं, बदाम अशा प्रकारे आपल्याला विडा ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला आता सुगडे मांडायचे आहेत। तर सुगड्यांसाठी मी 5 तांदळाच्या राशी बनवल्या आहेत। तर काही ठिकाणी सुगडे ठेवले जात नाही, काही ठिकाणी ठेवले जातात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करायची आहे। तर या ठिकाणी मी 5 प्रकारच्या 5 सुगड्यांमध्ये लाह्या, बत्ताशे, धने, पैशाची नाणी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असे देखील तुम्ही भरू शकता। तर इथे मी 5 सुगडे ठेवून घेतले आहेत आणि आमच्याकडे जाते देखील ठेवले जाते। तर जाते देखील मी पूजेमध्ये ठेवले आहे। यानंतर तुम्हाला ज्या प्रकारे सजावट करायची असेल तुम्ही काही पैसे ठेवू शकता, दागिने ठेवू शकता। आणि या पूजेत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धने देखील आपल्याला ह्या पूजेसाठी घ्यायचे आहेत। तर एका सुगड्यामध्ये मी धने देखील भरले आहे। नंतर सगळ्या सुगड्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। आणि एक सांगायचं विसरले की पूजेची सुरुवात करत असताना आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर फुले वाहून घ्यायची आहेत। लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा म्हणजे केवळ धनाची पूजा नसते, तर आपल्या घरात सुख, शांती, समाधान राहावे यासाठी देखील ही पूजा केली जाते। यानंतर इथे मी धने देखील वाहून घेतले आहे। सगळीकडे हळदी कुंकू, धने वाहून घ्यायचे आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेची देखील पूजा करायची आहे। लक्ष्मी मातेची पूजा करत असताना आपण म्हणायचे आहे की हे लक्ष्मी माते, मी तुझी पूजा करत आहे, त्याचा तू स्वीकार कर। अगदी मनोभावे मनापासून मी ही पूजा करत आहे, त्यामुळे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केरसुणी। तर या दिवशी केरसुणीला लक्ष्मीचा मान असतो, तर ही पूजेमध्ये अवश्य ठेवावीच लागते। तर इथे केरसुणीची देखील पूजा करून घेतली आहे। त्यावर देखील मी हळदी कुंकू, अक्षदा, फूल, लाह्या, बत्ताशे वाहून घेतले आहेत। इथे आपल्याला लक्ष्मीला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। तर तुम्ही 5 प्रकारची 5 फळे किंवा एकाच प्रकारची 5 फळे देखील ठेवू शकता आणि तुमचे जे फराळाचे तयार झाले असेल तर त्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मीची आरती करू शकता किंवा श्रीसूक्तमही म्हणू शकता। तर आता इथे आपली पूजा पूर्ण झाली आहे। त्यानंतर तुम्ही त्यासमोर रांगोळी काढायची आहे। घरातल्या सगळ्यांनी मिळून देवीची आरती करायची आहे। सगळ्यांनी मिळून देवीला प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मी माते, आमच्या घरावर अशीच कृपादृष्टी राहू दे, आमच्या घरावर कोणती इडापिडा येऊ देऊ नको, आमचे घर सुख, शांती, समाधानाने भरून जाऊ दे आणि आमच्या घरात सदैव अशी स्थिर राहा। यानंतर आपल्याला देवीची क्षमा देखील मागायची आहे की हे लक्ष्मी माते, पूजा करत असताना नकळतपणे माझ्याकडून जर कोणती चूक झाली असेल तर मला क्षमा कर, माझे अपराध पोटात घे। मी अत्यंत साध्या भोळ्या भक्तिभावाने तुझी पूजा केली आहे, मनापासून तुझी पूजा केली आहे, त्याचा तू स्वीकार कर आणि माझ्यावर असाच आशीर्वाद राहू दे। आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे। यानंतर आपल्याला घरातील वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, सगळ्यांना नमस्कार करायचा आहे। तर इथे मी लक्ष्मीपूजनाची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.